बेंगळूरच्या सर्वात जुन्या इमारतीपैकी एक असलेल्या 160 वर्ष जुन्या आणि वारसा वास्तूचे सध्या नूतनीकरण काम सुरू असून येत्या 2 महिन्यात तयार होण्याची अपेक्षा आहे। या विस्तीर्ण इमारतीत 12 प्रशस्त खोल्या, मोठा हॉल आणि स्वयंपाकघर आणि इतर सुविधा आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नूतनीकरणाच्या कामकाजात फरशी काम, विद्युत कामे, कार्पेटिंग, रंगकाम आणि जीर्णोद्धार याचा समावेश असून जुन्या काळातील सागवान लाकडाचे दरवाजे, खिडक्या, कॅबिनेट आणि कपाटे या इमारतीत एक जुने आकर्षण देतात। हा बंगला 1883 ते 1901 या काळात महाराजा चामराज वडियर आणि महाराजा कृष्णराज वडियर चतुर्थ यांच्या हाताखाली सेवा बजावलेल्या म्हैसूरचे दिवाण सर के शेषाद्री अय्यर यांची खासगी निवासस्थान होते। शेषाद्री अय्यर हे एक प्रगतिशील दिवाण होते। त्यांनी आधुनिक बंगळूरचा पाया घातला, त्यामुळे शेषाद्रीपुरम आणि शेषाद्री रोड त्यांचेच नाव देण्यात आले आहेत। शेषाद्री अय्यर हे भगवान कुमारस्वामी यांचे भक्त होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या निवासस्थानाचे नाव देखील कुमारकृपा असे ठेवले होते। या बंगल्याला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। महात्मा गांधी 1927 मध्ये बेंगळूरमध्ये दौऱ्यावर असताना येथे थांबले होते आणि माजी मुख्यमंत्री एस. लिंजलिंगप्पा यांनी देखील यामध्ये वास्तव्य केले होते।